कवितेच्या प्रांगणात जिथे जुन्या प्रतिमांचे मावळणे सुरू होते, तिथे एका वेगळ्याच वेदना गीताचा आणि नव्या जाणीवाचा सूर घेऊन येणारा साहित्यिक म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर. मराठी साहित्यात सौंदर्यशास्त्राचे नवे मापदंड देणारे आणि नवकवितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे मर्ढेकर हे आधुनिक मराठी कवितेच्या बदलत्या प्रवाहाचे आधारस्तंभ ठरले. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी बासी मर्ढेकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत. बासी मर्ढेकर यांचा जन्म 1 डिसेंबर 1909 रोजी सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावात झाला. त्यांचे शिक्षण धुळे येथे झाले आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी BA ची पदवी घेतली. ICS होण्यासाठी इंग्लंडला जाऊनही त्यात अपयश आल्याने ते भारतात परतले. टाइम्स ऑफ इंडियामध्ये सहसंपादक म्हणून काही काळ काम केल्यानंतर 1938 साली त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये म्हणजेच आकाशवाणीमध्ये नोकरी पत्करली आणि अखेरपर्यंत ते याच क्षेत्रात कार्यरत राहिले. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर निर्माण झालेली निराशा, जीवनातील कृत्रिमता, निरसता आणि मानवी अस्तित्वाची व्यर्थता त्यांनी भेदकपणे आपल्या साहित्यात मांडली. त्यांनी परंपरागत उपमान व प्रतिमा न वापरता नव्या व प्रामाणिक प्रतिमांचा उपयोग केला, ज्यामुळे त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. काही कविता आणि आणखीन काही कविता हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. कवितेसोबतच त्यांनी रात्रीचा दिवस, तांबडी माती आणि पाणी यांसारख्या कादंबऱ्या, तसेच सौंदर्य आणि साहित्य यांसारखे महत्त्वपूर्ण समीक्षा ग्रंथ लिहून मराठी नवटीकेचाही पाया रचला. मर्ढेकरांच्या आयुष्यातील सर्वात वादळी घटना म्हणजे त्यांच्या कविता संग्रहावर भरलेला खटला. 1948 साली त्यांच्या काही कविता या संग्रहातील काही कवितांवर अश्लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. आधुनिक जाणीव व्यक्त करणारी त्यांची कविता तत्कालीन समाजाने स्वीकारली नाही. हा खटला खूप गाजला, परंतु मर्ढेकरांनी धैर्याने त्याला तोंड दिले आणि ते निर्दोष ठरले. कायद्याने त्यांची सुटका झाली असली तरी या खटल्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. या त्रासाचा परिणाम त्यांच्या सर्जनशीलतेवर झाला आणि पुढे 8 वर्षात त्यांच्या प्रतिभेचा पूर्वीचा भर दिसून आला नाही. कामाचा अतिरिक्त ताण, रक्तदाब आणि काविळीची लागण यामुळे मर्ढेकरांची प्रकृती बिघडली. 20 मार्च 1956 रोजी वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी दिल्ली येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मर्ढेकरांना 1956चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या सौंदर्य आणि साहित्य या समीक्षा ग्रंथासाठी मरणोत्तर प्रदान करण्यात आला. थोडक्यात बासी मर्ढेकर हे असे साहित्यिक होते ज्यांनी कलेतील माध्यम आणि अनुभूती यांचा मेळ घालत मराठी कवितेला एक नवी दिशा दिली. त्यांचे आयुष्य वादळी ठरले असले तरी मराठी साहित्यातील त्यांचे युगप्रवर्तक स्थान अढळ आहे. त्यांनी आधुनिक जाणीवांची दिलेली अभिव्यक्ती आजही प्रत्येक संवेदनशील वाचकाच्या मनाला अस्वस्थ करून जाते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडले असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.